नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती। तर आजचा व्हिडिओ ब्लॉग नसणार आहे, आज इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे। तर बरीच जण आपल्याला मेसेजमध्ये कमेंटमध्ये विचारत असतात ऑनेस्ट ॲपबद्दल, दादा ऑनेस्ट ॲपचं काय झालं, प्रथमेश कुठे आहे। तर आज मी तुमच्यासाठी प्रथमेशला घेऊन आलो आहे आणि ऑनेस्ट ॲपचं काय झालं ते आता आपल्याला प्रथमेश सांगणार आहे। तर प्रथमेश वेलकम आहे तुझा। नमस्कार मित्रांनो। जे काही ऑनेस्ट ॲपच्या थ्रू केलं आहे ते भरपूर काही केलं आहे। आपण घर दिलेलं आहे, गोल्ड कॉईन दिलेलं आहे आणि जे काही आपण आपल्या मंडळींकडनं पैसे घेतलेत त्यांच्या अपेक्षापेक्षा खूप जास्त त्यांना दिलेलं आहे। नक्कीच, म्हणजे मी हे बोलेन की प्रथमेश कुठे गेला नव्हता, प्रथमेश पहिलाही लोकांमध्येच होता बरोबर आणि आताही लोकांमध्येच आहे। तर मध्ये एक असा फेस आला होता की आपण गोल्ड कॉईन देणे बंद केले होते, त्याबद्दल काय सांगणार। सुरुवात सिंपल होती की आपण जसं तुम्ही ओनेस्टचा जो पहिला इंट्रोडक्शनरी व्हिडिओ बघितलेला की आपण दोन प्रॉब्लेमवर फोकस केलेला की मार्केटमध्ये वाढलेली अनसोल्ड घरे, आपण अशी घरे जी बनली आहेत ती विकली गेलेली नाहीत, ही घरे आपण विकायचा प्रयत्न करत होतो। प्लस अशा लोकांना आपल्याला घरं द्यायची होती जे घर घेणं किंवा बोलतात अफोर्ड नाही करू शकत, त्यांना आपण ब्रिज करून आपला प्लॅटफॉर्म बनवलेला ओनेस्ट। तर सगळं सुरुवातीला तुमचा चांगला प्रतिसाद, तुमचं चांगलं प्रेम, आपण प्रत्येक गोष्ट ट्रान्सपरंटली आपण आत्तापर्यंत ओनेस्टद्वारे किंवा दादांच्या चॅनलद्वारे केलेली। बरोबर की सुरुवात बघायला गेलं जे काय होतं ते आपण लाईव्ह गेलो होतो आणि बक्षिसं आपण दिली होती। असं नाही की माझा ओळखीचा आहे म्हणून त्याला घर दिला होता किंवा आयफोन दिला होता, जे काय होतं ते तुमच्या समोर होतं, जे काय होतं ते आपण ऑनेस्टली केलं होतं। 2023 ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये याची सुरुवात केलेली की आपण प्रत्येक वीकला तुम्हाला प्राइस देणार। प्लस आपण असे बघायला गेलं तर 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला आपण घराचा जो व्हिडिओ होता, घराची जी अनाउन्समेंट होती ती लाईव्ह द्वारे आपण केलेली। त्यामध्ये आयफोन्स, खूप सारे गोल्ड म्हणजे प्राइजेस बोला, तर आपण ते लाईव्ह मध्ये केलेलं। बरोबर, पण हे सगळं झालं ती घर दिलेलं आहे आपलं ओनेस्टद्वारे, तर त्याची व्हिडिओ जी आहे ती आपल्या ओनेस्टच्या चॅनलवर पण आहे, प्लस दादांच्या चॅनलवरही आहे। तर सेकंड आपण जर बघायला गेलं तर दुसरा आपण फेज आणला, दुसरा फेज मध्ये आलेला की होम रेनोव्हेशनचा, की तुमचं कुठल्याही कंडिशनमध्ये घर असेल तर ते आपण तुमचं घर जे आहे ते रेनोव्हेट करून देऊ किंवा त्यांना अशा नवीन पद्धतीने बनवून देऊ की ते चांगलं दिसेल। तर ते फिलिप फर्नांडिस त्याचे विनर होते, जे दादरला आपण त्यांच्या घरी पण आपण गेलो होतो आणि त्यांचा पण आपण इंटरव्ह्यू बाईट घेतला होता आणि त्यांना पण विचारलं होतं आणि घरही दाखवलं होतं। आधी त्यांचं घर कसं होतं आणि नंतर कसं होतं तेही दाखवलं होतं। म्हणजे जे काय आपण म्हणत आलोय, जे काय आपण ऑनेस्ट ॲपच्या थ्रू म्हणत आलोय ते आपण करत आलेलो आहे। नक्कीच, सुरुवातीपासूनच आपण ट्रान्सपरन्सी हाच होता की नावातच ओनेस्ट, आपण ऑनेस्टली सगळं केलेलं। तर फेज 3 आपण सुरू केलेला ऑक्टोबर 2024 मध्ये। प्रत्येक आता सगळ्यांना सोनं हे आवडत होतं, त्यामुळे आपण गोल्ड कॉईन्स प्रत्येक वीकला असे खूप, म्हणजे आता ऑलमोस्ट 40 गोल्ड कॉईन्स आपण या फेज मध्ये दिले। कंटिन्यू करत असताना आपलं मोटिव्ह होतं की आपण घर देणार, पण काही काळ आला की मी एक्झॅक्ट डेट सांगतो, 21 ऑगस्ट 2025 त्या दिवशी गव्हर्नमेंटनी अनाउन्समेंट केली एक इंडियन गेमिंग बिल। त्या गेमिंग बिलचं असं होतं की तुम्ही कुठल्याही प्रकारचा गिव्ह अवे, लकी ड्रॉ किंवा ऑनलाईन गेम्स हे गव्हर्नमेंटनी कम्प्लिटली बॅन केले। त्यामुळे तुम्ही आजूबाजूला तुमच्या ज्याही आपल्या मोठ्या मोठ्या कंपनीज होत्या त्या तुम्ही बघत असाल की त्या पॉज झाल्या। तर आपलंही जे आपण करत होतो ते त्याच प्रकारामध्ये किंवा गिव्ह अवे किंवा लकी ड्रॉ मध्ये येत होतं। तर आपल्यालाही ते थांबावं लागलं की आपण नवीन म्हणजे कसं आपण पुढे जाऊ शकतो। तर आम्ही हे 2 महिने आम्ही खूप प्रयत्न केले की पेमेंट गेटवेज, म्हणजे पेमेंट गेटवेच्या कंपनी कडनं ही नोटीस आली आहे की असं गेमिंग बिलमुळे आम्ही कंटिन्यू नाही करू शकत। तर दुसरेही आम्ही कंपनीज शोधल्या, जसं बँगलोरमध्ये मोठ्या मोठ्या टेक कंपनीज आहेत तिकडे गेलो, मुंबईमध्ये जेवढ्या मोठ्या मोठ्या पेमेंट गेटवेच्या कंपन्या आहेत तिकडे गेलो, पण एकच कारण होतं की इंडियन गेमिंग बिल जे गव्हर्नमेंटने आले त्यामुळे या मॉडेलमध्ये किंवा आपण कंटिन्यू नाही करू शकत। म्हणजे जोपर्यंत मी प्रथमेशला ओळखतो मी कंटिन्यू त्याच्या टचमध्ये होतो आणि विचारायचो की काय झालं आपलं, तर प्रथमेश सांगायचा की आम्ही प्रयत्न करतोय, तू जरा थांब।
आणि बरोबर जे काय होत होतं ते सर्व अपडेट मला तो देत होता. नक्कीच दादा, मला फोन करायचे, मी सांगायचो जेही त्या दिवशी चालू होतं. आणि आणखी असा विषय म्हणजे गोल्ड कॉईनचे प्राइस तर तुम्हाला माहिती आहे गोल्डचे कसे वाढत गेले, तरी पण आपण जो काही प्रॉमिस केला होता दर आठवड्याला गोल्ड देणार, तो गोल्ड देतच आलेलो आपण आजपर्यंत. बघा 6,000 पासून चालू केलेलं, शेवटचा गोल्ड कॉईन ऑलमोस्ट 13,000चा दिलेला आपण. म्हणजे काही आम्ही गोष्टी जे काय सांगितलेल्या त्या बदल नाही केल्या, पण असा हे आलाय, लॉ आलाय, त्याला आपण काय नाही करू शकत. गव्हर्नमेंटच्या पुढे बघा, आपण भारत देशात राहतो किंवा दुसऱ्या आपण गव्हर्नमेंट किंवा दुसऱ्या देशात नाही राहत, कारण की या गव्हर्नमेंटच्या लॉ पुढे आपण काहीच नाही करू शकत. तर हेच होतं की आम्ही म्हणजे हे ठरवलं नव्हतं किंवा हे असं म्हणजे एक मनातल्या मनात होतं, जर हे गव्हर्नमेंट किंवा असं काही येतंय तर तेव्हा करायचं काय, किंवा दादानीही प्रमोट करायच्या अगोदर हाच प्रश्न विचारला, जर ह्याचं झालं तर मीही, आपण एवढ्या मोठ्या पब्लिक समोर आपण हे विषय मांडतोय तर दादालाही त्या गोष्टीचा त्रास होईल, आपल्यालाही त्रास होईल. तर मी त्याच दिवशी बोललेलो की काहीही झालं तर त्याच क्षणी आपण लोकांचे जे पैसे घेतलेले आहेत ते आपण परत करणार. आणि हे आता आपल्याला करावं लागतंय की आपण जेही तुम्ही सेकंड थर्ड फेजमध्ये, ज्या या गिव अवेमध्ये पहिला फेज आणि सेकंड फेज जो रेनोव्हेशनचा होता तो आपण सक्सेसफुली कम्प्लिटेड केला. आपण घर पण दिलं, घर दिलंय, होम रेनोव्हेशन दिलंय. तिसऱ्यामध्ये जे आहे, तिसऱ्या फेजमध्ये ज्यांनीही पैसे टाकलेत आणि तुम्ही विनर नसाल तर तुमचे जेही आपण गव्हर्नमेंटचे चार्जेस कट करून तुम्हाला आपण रिफंड देऊ. मी फक्त मेसेज टाका की मी जो नंबर सांगतोय आता, हा की स्क्रीनवर नंबर येत असेल 9892609459, हा ओनेसचा व्हॉट्सॲप नंबर आहे. त्यामध्ये तुम्हाला आता कुठलेही फॉर्म भरायची काहीच गरज नाही, फक्त व्हॉट्सॲपवर टाईप करा की तुमचं नाव, ज्या नावाने तुम्ही गिव अवेमध्ये पार्टिसिपेट केलंय तर ते नाव टाका, तुमचा फोन नंबर टाका आणि UPI ID टाका, किंवा असेल की प्रणित कोहली @OKSBI किंवा OKICICI, जो गुगल पेमध्ये जाऊन तुम्हाला तो UPI ID भेटेल तो टाका. असे 3 गोष्टी टाकल्यात तर आपण ते तुमचं चेक करून तुम्हाला रिफंड देण्यात येईल. म्हणजे रिफंड पूर्ण असेल की कसं असेल? गव्हर्नमेंटचे चार्जेस कट करून, कारण की आपण प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर आपल्याला पेमेंट गेटवेची फी भरलेली आहे, प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर आपण गव्हर्नमेंटचे GST चार्जेस भरलेले आहेत, तर ते कट करून आपण तुम्हाला ते पैसे परत करू. ओके. तर आता ही रिफंड जी विंडो जी आपण ठरवलेली आहे, जी तुम्ही ही व्हिडिओ बघताय, ते व्हिडिओच्या पासून 10 दिवसात ज्याही लोकांचे आपल्याकडे डेटा येईल, डेटा जमा होईल, डेटा क्रॉस चेक होईल, त्यानंतर मग प्रत्येकाला हळूहळू आपण सगळ्या रिफंडचे प्रोसिजर आपण चालू करू. हो, तर जे कोणी व्हिडिओ बघताय आणि जर तुम्ही इन्व्हेस्ट केला असेल तर तुम्हाला नक्कीच रिफंडची गरज असेल तर तुम्ही व्हॉट्सॲप नंबरला हाय किंवा जो काही ट्रान्झॅक्शन ID असेल तो पाठवू शकता ना. नक्कीच. हो. आणि एक सांगतो की ओनेस्ट बंद नाही झालंय, ओनेस्ट नेहमी लोकांसाठी काम करत आलेला आणि करत राहणार आहे, पण आपण एक नवीन स्वरूपात जे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे व्हॅल्यू प्रोव्हाइड करेल अशा पद्धतीने आपण ओनेस्टला नवीन रूप द्यायचा प्रयत्न करतोय. तर तुम्ही जो प्रतिसाद दिलात त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. खूप प्रेम आलं, खूप लोकांचे आशीर्वाद आपण या मागच्या काही महिन्यात, काही वर्षात आपण कमवले, ते खूप मोलाचे आहेत. आणि खूप बरं वाटायचं की आम्ही जेव्हा आपण तुमच्या घरी यायचो, जेव्हा तुमच्याशी इंटरॅक्ट करायचो तेव्हा खूप बरं वाटायचं. तर असाच आपण काम पुढे करत राहू. धन्यवाद. नक्की अप्रोच करा, फोन करा, जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही फोनही करू शकता. नंबर तुमच्या स्क्रीनवर 10 दिवसाचा टाइम आहे, जर 10 दिवसाचा आहे. त्यानंतर मग आपण येणाऱ्या काळात दुसरी जी गोष्ट आहे ती आपल्या ओनेसच्या यूट्यूब चॅनलवर आम्ही नक्कीच टाकू आणि तुम्हाला ते कळू. ओके. ज्यांनी कोणी फेज 3 मध्ये इन्व्हेस्ट केले असतील 499, त्यांनी रिफंडसाठी नक्की अप्लाय करा. आणि ज्याला ऑलरेडी बक्षीस लागलेलं आहे त्यांना आपण रिफंड नाही देऊ शकत, कारण की ऑलरेडी तुमच्या व्हॅल्यूचं ऑलमोस्ट 20% 20च्या पटीने तुम्हाला भेटलेलं आहे. जर ज्यांना काहीच नाही भेटलंय, फ्री गिफ्ट ज्यांना भेटलंय त्यांनीच फक्त गिव्ह अवे. पण ज्यांना कोणाला तुम्ही रेकमेंड केलं असेल ऑनेस्ट ॲप, त्यांना नक्की रिफंडसाठी तुम्ही सांगू शकता. हो, धन्यवाद.